बार्शी शहर पोलिसांनी एक धडक कारवाई केली असून या कारवाई अंतर्गत घरासमोरून चक्क तडीपार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं ही महत्त्वपूर्ण कारवाई केली असून पोलीस कायद्याअंतर्गत या आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलाय। बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांचे गस्त पथक सक्रिय असताना एका तडीपार आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। अखिल इब्राहिम सय्यद राहणार सुभाषनगर बार्शी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 27 मार्च 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या आदेशानुसार पोलीस पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। त्या पथकाने पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद अकुलवार, पोलीस कॉन्स्टेबल अजित शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल उदार यांचा समावेश होता। पेट्रोलिंग दरम्यान एका गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की बार्शी शहरातून तडीपार करण्यात आलेला इसम अखिल इब्राहिम सय्यद हा सध्या सुभाषनगर येथे त्याच्या राहत्या घरासमोर फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहानिशा करण्यासाठी पोलीस पथकाने तात्काळ सुभाषनगर परिसरात धाव घेतली। यावेळी अखिल सय्यद हा आपल्या घरासमोरच मिळून आला। तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले। सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बहिरे हे करत आहेत। बार्शी पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे।